आज घेतली आमच्या नवरीबाईचे ब्लाऊज स्टिच करायला। हा ब्लाऊज हळदीचा ब्लाऊज होता। 2-3 ब्लाऊज अगोदर कट करून घेतले मी, पण हा ब्लाऊज वर्कचा ब्लाऊज होता। तो म्हटलं कसा पद्धतीने कट करावा। आता हे सगळं मी व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये दुसऱ्या चॅनलवरती आपल्या टाकलेला आहे, ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलवरती। याची पूर्ण डिटेल व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा टाकलेला आहे। बॅकनेक सुद्धा खूप सुंदर होता। हा ब्लाऊज मी पूर्ण कट आणि स्टिचिंग करून घेतला, पूर्ण व्हिडिओ पण माझा शूट करून झाला आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर हा असा ब्लाऊज स्टिच झालेला आहे। फिनिशिंग आणि क्वांटिटी म्हणजे किती सुंदर आलेली आहे, फिनिशिंगच खूप सुंदर आलेली आहे। पाहू शकता तुम्ही अशीच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज जर तुम्हाला शिकायचे असतील तर ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि हा 2 ब्लाऊज माझे शिवायचे राहिले होते, ते पण म्हटलं घ्यावा शिवून, पण त्यातला एकच शिवायला घेतला। त्यात विशाल रडत होता। त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं आणि एक ब्लाऊज नंतर परत स्टिच केला। असे 2 ब्लाऊज मी आज स्टिच केले। ते पण पूर्ण फुल डिझायनर ब्लाऊज होते, त्याच्यामुळे थोडासा वेळ तर लागतोच डिझायनर ब्लाऊज म्हटल्याच्या नंतर, आणि त्यातली त्यात कटिंग करून स्टिचिंग करायचं अजून जरा जास्तच वेळ लागतो बघा। तर 2 संध्याकाळची टायमिंग झाली होती आणि माझं स्वयंपाकाच्या अगोदर 2 ब्लाऊज स्टिच झाले होते। व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। बाय बाय।